नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण घेणार आहोत 33वा सराव पेपर, जो की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच TAIT टेट या परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचा आहे. यामध्ये आपण संभाव्य प्रश्नांचा समावेश केलेला आहोत आणि याच पेपरमध्ये आपण मॅथचे सुद्धा गणिताचे सुद्धा सर्व प्रश्न काही टाकलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजेच या व्हिडिओचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल. तत्पूर्वी व्हिडिओ चालू करण्या अगोदर जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तर आजचा हा सराव पेपर चालू करू पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न असा आहे, गोलमन यांनी मांडलेली सामाजिक क्षमतेची सहसंवेदना म्हणजे दुसऱ्या. ठीक आहे, वाक्य आपल्याला इथं पूर्ण करायचं आहे. गोलमन यांनी मांडलेली सामाजिक क्षमतेची सहसंवेदना म्हणजे तर यासाठी पर्याय उत्तर येणार आहे, पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार आहे, वरीलपैकी सर्वच. आता पुन्हा आपण वरीलपैकी सर्व कोणते ऑप्शन्स आहेत ते पाहून घेऊ. दुसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेशी एकरूप होणे, इतरांच्या गरजा भावना जाणणे व प्रत्याभरण देणे, म्हणजेच वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न, विल्यम स्टर्न यांनी मासिक गुणोत्तर हा शब्दप्रयोग प्रथम केला तर ते कोणत्या देशाचे मानसशास्त्रज्ञ होते? इथे तुमचे 2 प्रश्न कव्हर होत आहेत. पहा कोणते आहेत. विल्यम स्टर्न यांनी मासिक गुणोत्तर हा शब्दप्रयोग प्रथम केला. तुम्हाला जर असा प्रश्न आला की मासिक गुणोत्तर हा शब्दप्रयोग प्रथम कोणी केला, तर याचं उत्तर येतं विल्यम स्टर्न. तर समोर अजून एक प्रश्न आहे की तर ते कोणत्या देशाचे मानसशास्त्रज्ञ होते? तर यासाठी तुमचं पर्याय उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. जर्मनी या देशाचे ते मानसशास्त्रज्ञ होते. पुढचा प्रश्न, अनेक घटक सिद्धांत कोणी मांडला? अनेक घटक सिद्धांत हा कोणी मांडला? तर इथे 4 पर्याय दिलेले आहेत. योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. थर्स्टन यांनी अनेक घटक हा सिद्धांत मांडला. पुढचा प्रश्न, बुद्धिमत्ता म्हणजे अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता होय, अशी बुद्धिमत्तेची व्याख्या कोणत्या शास्त्रज्ञाने केली? बुद्धिमत्तेची व्याख्या दिलेली आहे, पुन्हा वाचू. बुद्धिमत्ता म्हणजे अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता होय, अशी बुद्धिमत्तेची व्याख्या कोणत्या शास्त्रज्ञाने केली? तर यासाठी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील. टर्मन या शास्त्रज्ञाने अशी व्याख्या केली. टर्मन याने केली. पुढचा प्रश्न पाहू. विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेले ज्ञान व कौशल्य यांचा सराव केला नाही तर त्याचे टिंबटिंब होते. समजा काही विद्यार्थी आहेत, जर त्यांनी आत्मसात जे काही ज्ञान केलेलं आहे किंवा त्यांचे जे काही कौशल्य आहेत त्यांचा जर त्यांनी सराव केला नाही तर त्यांचे काय होतं? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. तर त्याचे विस्मरण होते. कोणत्या गोष्टीचा सराव केला नाही तर त्या गोष्टीचं विस्मरण होतं. पुढचा प्रश्न पाहू. एखादा विद्यार्थी जर कवितेच्या 20 ओळीच्या पाठांतराला मधून मधून विश्रांती घेऊन वाचन करत असेल तर तो कोणत्या पद्धतीचा वापर करीत आहे? संकल्पना आहे. संकल्पना काय दिलेली आहे? एखादा विद्यार्थी जर कवितेच्या 20 ओळीच्या पाठांतराला मधून मधून विश्रांती घेऊन वाचन करत असेल तर तो कोणत्या पद्धतीचा वापर करत आहे? तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. समध्यांतर पद्धती असे त्याला म्हटल्या जाते. पुढचा प्रश्न, शाळेतील एका विद्यार्थ्याला वर्गातून डब्बे चोरण्याची सवय लागली आहे. अशा प्रसंगी आपण शिक्षक या नात्याने काय कराल? आता मित्रांनो, हे जे 7वा आणि 8वा जो प्रश्न आहे तो प्रश्नांचा प्रकार वेगळा असो आणि याचे उत्तर नेहमी सकारात्मकच आपण द्यायला पाहिजेत. प्रश्न पुन्हा वाचून घ्या. 7वा काय आहे? शाळेतील एका विद्यार्थ्याला वर्गातून डब्बे चोरण्याची सवय लागली आहे. अशा प्रसंगी आपण शिक्षक या नात्याने काय कराल? तर इथं तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. त्याची सवय मोडावी अशा उपाययोजनेचा वापर करणार, किंवा त्याला कठोर शिक्षा करणार, शाळेतून काढून टाकणार, त्याच्या पालकांचा अपमान करणार. आता इथं सकारात्मक उत्तर काय येणार आहे तुमचं? पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. त्याची सवय मोडावी अशा उपाययोजनेचा वापर करणार. म्हणजे आपण त्याला बाकीचे तिन्ही सुद्धा ऑप्शन चुकीचे ठरणार आहेत. त्याला कठोर शिक्षा चुकून करायची नाही, शाळेतून चुकून काढून टाकणार नाही आणि त्याच्या पालकांचा सुद्धा आपण करायचा नसतो. तर सकारात्मक उत्तर काय? तर त्याची सवय मोडावी अशाच उपाययोजनेचा आपल्याला शिक्षक या नात्याने करावा लागेल. पुढचा प्रश्न, 8वा प्रश्न काय द्यायला बघा, सेम आहे. एक विद्यार्थी आपल्या शिक्षकांना आपली समस्या समजावून सांगू इच्छित असेल आणि तो घरी जाऊन त्याच्या शिक्षकांना भेट देतो. अशा स्थितीत शिक्षकांनी काय करावे? तर इथं सुद्धा एक सिच्युएशन दिलेली आहे तुम्हाला. काय आहे पहा. एक विद्यार्थी आपल्या शिक्षकांना आपली समस्या समजावून सांगू इच्छित असेल, म्हणजे एक विद्यार्थी आहे ज्याला काही समस्या आहेत आणि तो त्याच्या शिक्षकांना सांगू इच्छित आहे ती समस्या, आणि तो विद्यार्थी त्याच्या शिक्षकांच्या घरी जाऊन भेट देतो शिक्षकांना. अशा स्थितीत शिक्षकांनी काय करावे? तर समजा आपण शिक्षक आहोत तर आपण काय करणार अशा वेळेस? तर यासाठी उत्तर असणार आहे तुमचं
सकारात्मक उत्तर द्यायचं आपल्याला. उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 उत्तर येतं उचित मदत द्यावे आणि त्याचे मनोधैर्य वाढवावे. समजा कोणता विद्यार्थी तुम्हाला त्याची समस्या सांगत असेल तर तुम्हाला सुद्धा त्याचं सोल्युशन करावं लागतं, ते पण सकारात्मक मार्गानेच. म्हणजे तुमचे हे जे वरचे तिन्ही ऑप्शन आहेत ना ते पूर्ण नकारात्मक माहिती देतात. कोणते? त्याच्या समस्याबद्दल पालकांना शिक्षा देणार, शक्यच नाही. शिक्षकांच्या घरी न येणं सुचवणार, हे सुद्धा बरोबर उत्तर नाही. शाळा सोडण्याचे सांगणार, हे सुद्धा बरोबर उत्तर नाही. तर सकारात्मक उत्तर काय आहे? उचित मदत द्यावी आणि त्याचे मनोधैर्य वाढवावे. आणि असे जर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येत असतील तर हे तुमचे मार्क्स वाढवण्याचे काम करतात. फक्त सकारात्मक आपला दृष्टिकोन ठेवावा लागतो या प्रश्नासाठी. पुढचा प्रश्न पाहू. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम दोज गिवन बिलो. ओके. आय हॅव रीड धिस नॉवेल अ नंबर ऑफ टाइम्स. आय हॅव रीड धिस नॉवेल अ नंबर ऑफ टाइम्स. आता खालचे जर पर्याय तुम्ही पाहिलेत तर तुम्हाला एवढं कळून जाईल की हे जे पर्याय दिलेत हे सगळे पॅसिव्ह वॉइसमध्ये दिलेत. म्हणजे तुमचं जे सेंटेन्स आहे ते ॲक्टिव्ह वॉइसमध्ये आहे. सो यू आर हॅव्हिंग दिस सेंटेन्स इन ॲक्टिव्ह वॉइस. यू हॅव टू फाइंड आउट विच वन इज इन पॅसिव्ह. Then our answer is option number second is there. This novel has been read by me a number of times. This is our right answer. Next question. Choose the indirect speech from the following. Choose the indirect speech from the following. ओके. इथे 4 तुम्हाला सेंटेन्स दिलेले आहेत. त्याच्यापैकी एक वाक्य असं आहे जे इनडायरेक्ट स्पीचमध्ये आहे. तर यासाठी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. ही अफर्म दॅट व्हॉट ही सेड वॉज द ट्रूथ. नेक्स्ट क्वेश्चन. Choose the correct direct speech of the given sentence. Okay, choose the direct speech of the given sentence. The sentence is in indirect speech. We have to find out of the direct speech of the given sentence. The sentence is in indirect. The sentence is mother asked him whether he had watered the plants. Then what is the direct speech of this sentence? Then our answer is option number second is there. Have you watered the plants? Mother said to him. This can be our direct speech. Next question. Find an incorrect pair. Find an incorrect pair. Okay. There are 4 pairs, singular and plurals. Which one is incorrect? Then our answer is option number first. Mangoes is incorrect pair. Next question. Choose the proper question tag for given expression. Choose the proper question tag for given expression. Stop that noise. Stop that noise. We have to use question tag for this given sentence. Stop that noise. Then our answer is option number first is there. Stop that noise. Will you? This can be our question tag for this sentence. Next question. Change into simple sentence. The sentence is given here. The fact that he is silent proves his guilt. What can be the simple sentence? Then our answer is option number 4 is there. His being silent proves his guilt. This can be simple sentence of this given sentence. Next question. He couldn't win a scholarship due to his carelessness. He couldn't win the scholarship due to his carelessness. What can be the answer? Okay, sorry, the instructions have been given here. Change this sentence into compound sentence. Okay. तर आपल्याला या वाक्याला ना कंपाऊंड सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. ऑप्शन नंबर 3 इज देअर. He was careless, therefore he couldn't win a scholarship. This can be the compound sentence of this given sentence. Next question. Which one of the following sentences is correctly punctuated? Punctuated म्हणजे काय? विराम म्हणजे योग्य चिन्हांचा वापर केलेलं कोणतं वाक्य असं सांगायचं आपल्याला. Then our answer is option number first is there. What a stupid boy he is, muttered teacher. This is a right answer. Next question. Find the antonym of immanent. Find the antonym of immanent. What is antonym? Opposite of immanent. Then our answer is option number second is there. Transcendent is the antonym of immanent. Next question. Find word substitution for given line. Find one word substitution for given line. The line is given here. Center of attraction or interest. Center of attraction or interest. Then our answer is option number 3 is there. Cynosure means center of attraction or interest. Cynosure, option number 3. Next question. Identify the type of noun of the underlined word. Integrity is the best policy. Okay, the underlined word is integrity. We have to find out the noun form of the integrity. Then our answer is option number 3 is there. Abstract noun. Integrity is the abstract noun.
नेक्स्ट क्वेश्चन, टिंबटिंब हा कोणती विधानसभा नसलेला केंद्रशासित प्रदेश आहे? टिंबटिंब हा विधानसभा नसलेला केंद्रशासित प्रदेश आहे. तर कोणता प्रदेश आहे असा केंद्रशासित की ज्याला विधानसभा नाही? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील चंदीगड. चंदीगडमध्ये विधानसभा नाही आहे सध्या. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने 1 मार्च 2022 मध्ये कितवा स्थापना दिवस साजरा केला? राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने 1 मार्च 2022 मध्ये कितवा स्थापना दिवस साजरा केला? तर उत्तर इथं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य आहे. 17वा स्थापना दिवस साजरा केला. पुढचा प्रश्न, अनुसूचित जातीमधील उद्योजकांच्या मालकीच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या संख्येत महाराष्ट्र देशात कितव्या क्रमांकावर आहे? करंट अफेअर्सचे क्वेश्चन आहे ते. अनुसूचित जातीमधील उद्योजकांच्या मालकीच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या संख्येत महाराष्ट्र देशात कितव्या क्रमांकावर आहे? तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील. पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्याचा क्रमांक आहे. पुढचा प्रश्न, वन नेशन वन रेशन कार्ड लागू करणारे कोणते राज्य 35वे राज्य ठरले आहे? असं कोणतं राज्य आहे ज्या राज्याने वन नेशन वन रेशन कार्ड लागू केलं आणि ते 35वं राज्य ठरलं? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. छत्तीसगड हे 35वे राज्य ठरले आहे. पुढचा प्रश्न, आता गणिताचे काही आपण प्रश्न टाकलेले आहेत ते पाहून घ्या. सुनीताचे वय तिच्या आईच्या वयाच्या 1/3 पट असून त्या दोघांच्या वयांची बेरीज 48 वर्ष आहे. तर सुनीताच्या आईचे वय किती? तर हे जे मॅथचे प्रश्न दिलेले आहेत त्याचं मी उत्तर सांगेलच, पण मी उत्तर सांगण्याच्या अगोदर तुम्ही या व्हिडिओला पॉज करा आणि उत्तर काढायचा प्रयत्न करा. तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील 36 वर्ष. सुनीतेच्या आईचे वय किती आहे? 36 वर्ष. पुढचा प्रश्न, 10.5% दराने एका रकमेची 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यामध्ये 24 रुपयाचा फरक आहे. तर ती रक्कम कोणती? पुन्हा प्रश्न वाचून घ्या. 10.5% दराने एका रकमेची 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यामध्ये किती रुपयाचा फरक आहे? 24 रुपयाचा फरक आहे. तर ती रक्कम कोणती आहे ते आपल्याला सांगायचे. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील 9600 ती रक्कम आहे. पुढचा प्रश्न, एका कुटुंबात वसंत वैभवपेक्षा लहान आहे, सुरेखा सुनंदापेक्षा मोठी आहे, वसंत सुनंदापेक्षा मोठा आहे, सुरेखा वसंतपेक्षा लहान आहे, तर सर्वात मोठे कोण? तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील वैभव हा सर्वात मोठा आहे. पुढचा प्रश्न, 1996ची नवीन वर्ष सोमवारी सुरू झाले असेल तर त्या वर्षभरात कोणता वार 53 वेळा येईल? 1996 साली नवीन वर्ष जे आहे ते सोमवारी सुरू झाले, तर त्याच वर्षभरात कोणता वार असा आहे जो 93 वेळा येईल? तर यासाठी उत्तर येणार आहे तुमचं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील सोमवारच येईल. कारण की प्रत्येक नवीन वर्षाची सुरुवात 1 जानेवारीपासून होते आणि 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार त्या वर्षी 53 वेळेस येतो, म्हणजे सोमवार. पुढचा प्रश्न, एका गावाची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते. जर आज लोकसंख्या 12,100 आहे तर 2 वर्षापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती होती? सोपा प्रश्न आहे. एका गावाची लोकसंख्या दरवर्षी किती टक्क्याने वाढते? 10% वाढते. जर आज त्या गावाची लोकसंख्या आहे 12,100 तर 2 वर्षापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती होती? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. पर्याय क्रमांक 3 आहे 10,000 लोकसंख्या होती 2 वर्षापूर्वी. पुढचा प्रश्न, इरोम शर्मिला या सामाजिक कार्यकर्त्या कोणत्या राज्यातील आहेत ज्यांनी 16 वर्षानंतर आपले उपोषण सोडले? इरोम शर्मिला व्यक्तिमत्व आहे, या सामाजिक कार्यकर्त्या होत्या. कोणत्या राज्यातील आहेत ज्यांनी 16 वर्षानंतर आपले उपोषण सोडले? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 मणिपूर या राज्याच्या इरोम शर्मिला आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते? खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते? तर संस्थापक सदस्य कोण होते? उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 चित्तरंजन दास हे संस्थापक सदस्य होते. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणती तरतूद समान नागरी कायद्याशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेतील कोणती तरतूद ही समान नागरी कायद्याशी संबंधित आहे? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 कलम 44 ही समान नागरी कायद्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न,
पुढीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही? कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही म्हणून विचारले, तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. तेरेखोल ही नदी गोदावरी नदीची उपनदी नाही. तेरेखोल ही नदी कोकणातली नदी आहे. पुढचा प्रश्न, मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते आहे? मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. मध्य प्रदेश हे मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य आहे. पुढचा प्रश्न, मुलांनी आपल्या वडीलधाऱ्यांची आज्ञा पाळावी, वाक्याचा प्रकार ओळखा. मराठी ग्रामर. मुलांनी आपल्या वडीलधाऱ्यांची आज्ञा पाळावी, तर आपल्याला वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. विद्यार्थी वाक्य. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द हा धातू साधित शब्द नाही? खालीलपैकी कोणता शब्द धातू साधित शब्द नाही असं विचारले, तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील. रड हा धातू साधित शब्द नाही. बाकीचे तिन्ही सुद्धा धातू साधित शब्द आहेत. हसणारा, हसमुख, रडणे. पुढचा प्रश्न, बावळी मुद्रा देवळी निद्रा या म्हणीचा योग्य अर्थ काय? म्हण दिलेली आहे बावळी मुद्रा आणि देवळी निद्रा, तर या म्हणीचा अर्थ काय आहे? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. दिसण्यात बावळट परंतु हुशार. पुढचा प्रश्न, दिलेल्या वाक्यात केवल प्रयोगी अव्यय असलेले वाक्य ओळखा. दिलेल्या वाक्यात केवल प्रयोगी असलेले वाक्य ओळखा. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. शी काय हा स्वभाव तुझा, हे आहे आपलं केवल प्रयोगी वाक्य. पुढचा प्रश्न, कबूतर वर जात होते या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. कबूतर वर जात होते या वाक्यातील आपल्याला क्रियाविशेषण ओळखायचं आहे. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 वर. क्रियाविशेषण. ओके. पुढचा प्रश्न, आई म्हणून कोणी आईस हाक मारी या काव्यपंक्तीमधील रस ओळखा. आई म्हणून कोणी आईस हाक मारी या काव्यपंक्तीमधील आपल्याला रस ओळखायचा आहे. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 करुण रस. पुढचा प्रश्न पाहू आता मित्रांनो. 40वा प्रश्न आहे. आता तुमच्यासाठी उत्तर द्यायचं आहे तुम्हाला. प्रश्नचिन्हाच्या जागी अचूक पर्याय लिहायचा आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय लिहायचा आहे? अचूक पर्याय लिहायचा आहे. इथं 4 पर्याय दिलेले आहेत तुम्हाला. 82, 81, 75 आणि 72 या 4 पर्यायापैकी जो पर्याय अचूक असेल, जो पर्याय योग्य असेल, तो पर्याय मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचा आहे. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील पेपरसोबत. धन्यवाद.